पाहती गवळणी पाहती गवळणी तवते पालथे दुधाणी म्हणते नंदाच्या पोरे आजी चोरी केली खरी तया विननासी नवे दुसरिया ऐसी म्हणती नंदाच्या पोरे आजी चोरी केली खरी सवे तुकया मेला तेने अगुणा आणिला म्हणती नंदाचिया पोरे आजी चोरी केली खरे विडाला 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 विडाला. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या सेवेकरिता उपस्थित केलेली गवळण देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबारायांची ही काल्याच्या कीर्तन रूपी सेवे करता निवडलेली सर्वांच्या परिचित सर्वांच्या मुखोद्गत असणारी सोप्यातली सोपी गवळण आहे. या गवळणीच्या माध्यमातून त्या गोपी त्या ठिकाणी परमात्म्याला सर्वस्वानं सर्व अंगानं त्या ठिकाणी एकरूप होऊन जिथं आहे तिथं त्या ठिकाणी सर्वस्व परमात्म्यालाच पाहतात. महाराज आपण सकाळच्या प्रहरी काकड्यामध्ये म्हणून आलो जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू लाजले गे माये आता कोणा ओवाळू जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू ओवाळू मी गेले माये आणि जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज परिवारा. सर्वत्र परमात्म्याची व्याप्ती सर्वत्र परमात्म्याची प्रतीती नाम अनुभूती ही अनुभूती भक्तीच्या माध्यमातून त्या गोपी आणि गोपाळांच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. तिचं दिग्दर्शन करणारा हा त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचा अतिशय सुंदर आणि महत्त्वाचा अभंग आहे. कारण अतिशय महत्त्वाची पर्वणी आहे. ज्या पर्वणीचं वर्णन करायचं म्हटलं तर त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी या पर्वणीला या नवले परिवाराच्या माध्यमातून नवले कुटुंबियाकडून कालदरे गावाच्या माध्यमातून त्या ठिकाणी हा 2 दिवसाचा अतिशय सुंदर सोहळा ज्ञानदानाचा सोहळा आणि अन्नदानाचा सोहळा आणि त्यामध्ये सणावाराचा सोहळा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आज पवित्र पाडवा आहे, दीपवाळी पाडवा, भाऊबीज आहे. म्हणजे बहिणीनं भावाला ओवाळायचं असतं ही अशी आपली अनादी कालापासून चालत आलेली परंपरा आहे. आणि या पवित्र 2 दिवसाच्या निमित्तानं हा चालू असणारा नामयज्ञ कालच्या दिवसामध्ये त्या ठिकाणी असणारं मागणीपर आजच्या दिवशी काला आणि काला झाला की हाला विडाला 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 विडाला. अरे सगळ्या जगाचा सांभाळ करणारा पालन पोषण करणारा परमात्मा तो त्या ठिकाणी दिसत नाही परंतु सगळं जगताचं कार्य मात्र केल्याशिवाय राहत नाही. चाले हे शरीर कोणाची सगळी प्रमाण आपल्या सर्वांच्या मुखोद्गतच आहे. चालतंय शरीर बोलतंय सगळ्या क्रिया करतंय कुणामुळे याच्यात कुणीतरी आहे म्हणून की नाही. कोण काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल सोनल महाराज का परमात्मा इथं नांदतोय म्हणून हे सगळं शरीर कार्य करतंय. आणि त्याच परमात्म्यानं विचार केला आता आपल्याला हे गाव सोडायचं म्हणजे सोडू नये. मनुराजा एक देहपुरी असे नांदतो त्याशी दोघी नारी पुत्र पौत्र संपन्न का हे गाव आहे महाराज. या गावामध्ये त्या ठिकाणी वास्तव्य करणारा परमात्मा चैतन्य रूपी आत्मा म्हणजे नाना प्रकारे त्याला का उल्लेख केलेला आहे. मग असा परमात्मा कुठपर्यंत या गावाचं वास्तव्य जोपर्यंत आहे तोपर्यंत या गावात राहतो. या गावाचा त्याला कंटाळा आला का तो सुद्धा म्हणतो आता भाऊबीजीच्या निमित्तानं पाडव्याच्या निमित्तानं दुसऱ्या गावाला जायला. कोण म्हणतंय यामध्ये वसलेला परमात्मा नाम चैतन्य मग तेही त्या ठिकाणी दुसऱ्या गावाला निघून जातं. मग म्हणजे आपलं मूळ गाव कोणतं माझे माहेर. मग त्या गावाला त्या ठिकाणी जिथून आपण आलो त्या गावाला त्या ठिकाणी म्हणजे जाऊ देवाची या गावा देव देईल. देवाच्या गावावरून आपण आलो आणि देवाच्या गावाला एक दिवस नाहीतरी आपल्या माता भगिनी
हा का घरामध्ये त्या ठिकाणी एखादा व्यक्ती नाहीसा झाला, मग ते लहान मुलाला काही कळत नसतं महाराज अज्ञान. हा ते मग म्हणतं बाबा आधी कुठं गेली, बाबा कुठं गेले, मग त्याला हळूच समजावत असताना त्या ठिकाणी बरोबर ना महाराज. हा मग आपण समजावत असतो का बाबा देवाच्या गावाला गेले, बरोबर आहे ना. बाबा देवाच्या गावाला गेले आणि देवाच्या गावाला गेल्यानंतर परत कुणी पुन्हा या गावाला येत आलाय कुणी. हो देव पावयाशी गेलो आणि तेथे देवाची होणी ठेलो. हो बहुता जन्मांती जन्मलासी नरा आणि देव तो सोयरा करी आता किंवा करी बापा. अरे फार जन्म जन्मांतरानं त्या ठिकाणी लाभलेली ही मानवी देहाशी पर्वणी आहे महाराज. आणि मग त्या माध्यमातून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपलं साध्य. अरे जायचं एक दिवस तर सगळ्यांनाच जायचंय, कुणी शिल्लक राहायला आलेला नाहीये. अरे पण ज्यांनी कर्म केलं, ज्यांनी कार्य केलं, त्यांचं नाव या जगाच्या प्रांगणामध्ये जसं या परिवारानं त्या ठिकाणी नाव लौकिक का. आपले नथू पाटलांनी हे रोपटं लावलं, इवलेशे रोप लाविले द्वारी त्याचा वेणू गेला. मग आता तीच परंपरा आमच्या हरिभक्तीपरायण भरत महाराज चालवतात. अगदी भूषण असेल, दीपक असेल, म्हणजे नातवंडा पतवंडापर्यंत त्या ठिकाणी ही परंपरा चालवणं फार कठीण आहे महाराज. रोपटं लावणं सोपं आहे, पण जोपासना करणं नाही तर कितीतरी सप्ताह सुद्धा निर्माण झाले. 12 वर्षानं तपपूर्ती झाली, सप्ताह मोडला. आपल्या भाषेमध्ये बरं का मास्तर, कोणाच्या आपल्या भाषेत म्हणजे सप्ताह मोडला. आता सप्ताह कधी मोडत नाही. म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी काय आहे, जतन करणं फार कठीण आहे महाराज. आता शासनाच्या नियमानुसार सुद्धा शासन सुद्धा सांगते किंवा अनादी कालापासून संत सुद्धा सांगतात की झाडे लावा, झाडे जगवा. झाडे लावा, हा आपण लावतोय. संकल्प किती म्हणले, 300 कोटीचा 500 कोटीचा संकल्प झाडे लावण्याचा. पावसाळ्यात झाडं लावली, उन्हाळ्यात झाडं गेली. बरं झालं तुम्हीच बोलले. का म्हणून जतन करणं गरजेचं आहे. हे सोपं नाही महाराज. परमार्थ तो नव्हे लेकुराच्या गोष्टी. परमार्थ ही सुळावरची पोळी आहे महाराज. बरं चांगलं करायला लागलं का लोक खूप नाव ठेवणारे असतात का. हो चांगलं करायला लागलं का लोक नाव ठेवणारे भरपूर असतात, आणि वाईट केलं का नाव शक्यतो लोक ठेवत नाही. जाऊ दे म्हणले ते तसंच आहे, त्याचं काय घेता. पण चांगलं करायला गेलं का अरे वा 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 करून करून भागले, देवपूजेला लागले. काय 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 बोलतात महाराज. वा हो स्वतः तर करायचं नाही, पण दुसरे करतात ते त्याला पाहवत नाही. असाही काही वर्ग बहुतांशी कलियुगामध्ये अधिक प्रमाणामध्ये आहे का. म्हणून परमार्थ फार मोठी जबाबदारी आहे, फार मोठा अट्टहास आहे, फार मोठा त्या ठिकाणी साधन आहे, आणि फार मोठं तप आहे महाराज. हे तप पाहायचं म्हटलं तर आपण काल आणि परवा त्या ठिकाणी हरिपाठामध्ये पाहिलं. तपे विने दैवत दिदल्या विन आणि गुजे विन हित. मग ही तप साधना, ही तपश्चर्या त्या ठिकाणी आमच्या पाटलांनी, नथू पाटलांनी त्या ठिकाणी निर्माण केली. तीच परंपरा या कुटुंबांना अगदी त्या ठिकाणी आतापर्यंत चालवलेली आहे का. मला वाटतं एक वाक्य सांगता येईल जाता जाता आवर्जून. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, आणि तयाचा हरिक वाटे. गीता भागवत करीती श्रवण आणि अखंड चिंतन विठोबाचे. अखंड चिंतन कुणी काही म्हणू, निंदा कोणी वंदा आणि आम्हा सोहिताचा धंदा. कोणी काही म्हटलं तरी आपलं भजन चालूच आहे. रामकृष्ण हरी किंवा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. भगवंताचं भजन चालूच आहे. कोण काय म्हणतं, कोण काय म्हणतं. गोपी गोपाळांनी बाकीच्या त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांकडे लक्ष दिलंच नाहीये. नाही कान तये ठाये, नाही कान तये ठाये, नाही कान तये ठाये, नाही कान. तुका म्हणे हसे जन नाही का
कानत ये ठाई, हो नाही कानत ये ठाई, नाही कानत ये ठाई. ओ तुका म्हणे हसे जन, नाही गाणत ठाई. ओ नाही गाणत ठाई, नाही गाणत ठाई. तुका म्हणे हासे जन नाही कानत ये ठाई. लोक हसतात. तुकोबर आहे भजन करायचे तरी लोक हसत होते. नाथ महाराज भजन करायचे तरी लोक हसत होते. जनाबाई, बहिणाबाई, मीराबाई या भजन करायच्या तरी त्या ठिकाणी लोक हसतच होते. म्हटले हे यांना वेड लागलंय का? कारण भजन करायला लागला मुलगा का लोक म्हणतात वेड लागलंय. आणि मोबाईलमध्ये नको ते पाहायला लागला का म्हटले मुलगा सुधारला. वा वा वा. हा, सुधारित आवृत्ती म्हणावं लागेल सुभाष. का? मोबाईलमध्ये नको ते. आता त्याचं खाली येऊन एवढं बोलत नाही बरं का भूषण महाराज. का? हा, नको ते पाहायला लागला का म्हणले हा मुलगा सुधारणा झाली. का? म्हणले ऑनलाईन पेपर देतोय का? आता ऑनलाईन पेपर देतोय का काय पाहतो आपल्याला काय कळा ना. नाही, आपल्याला ते त्या ठिकाणी ती साधनं आता नंतरच्या काळामध्ये निघाली की नाही महाराज. आपल्याला कळायला थोडंसं अवघड जातं की नाही महाराज. हो, कारण का मग त्याचा मुद्दा मला सांगायचा आहे का, लोक त्या ठिकाणी नावं ठेवणारी आहेत, लोक हसतात. परंतु तुकोबारा म्हटले नाही कानत ये ठाई. तुकोबाराने आपला विना घेतला का भंडाऱ्या, भामचंद्र आणि गोरपड्या चालले भजन करत. जाता येता म्हणले का वेडे झाले. हा, वेडा झालो वेडा झालो वेडियाच्या हो, किंवा आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाल. म्हणले आम्ही तर लोक म्हणतात हे बिघडले. आपल्या मराठी साहित्यामध्ये आहे की नाही शब्द. म्हणले ते बिघडलेली केस आहे का? कामातून गेलेली केस आहे, ते माणसामध्ये नाहीये. म्हणजे देवाकडं गेलं, देवाचं भजन करायला लागलं का महाराज सुद्धा म्हणतात आमचे कुळी आईशे नव्हते आणि हेची पिशे निवडले. काय मुला लागली चट अंधरी राऊळाची वाट. काय मुलाला चट लागली म्हणले त्या ठिकाणी उठलं का सुटलं, निघाला काकड्याला, निघाला हरिपाठाला. मग आता काय त्यानं काय दुसरं काही पाहावं का? अरे चांगलं आहे. अरे भजन केलं का भोजन मिळतं. वाक्य लिहून ठेवा. भजन केलं का भोजन मिळतं. भजन करणाऱ्यानं भोजनाची चिंता करायची नाही. भजन केलं का भोजन आपोआपच येईल. पण भजनच केलं नाही तर भोजन मिळणार. हा, हे वाक्य लिहून ठेवा महाराज. आमचा अनुभव आहे. मी अगदी त्या ठिकाणी मला वाटतं चौथीला होतो, चौथीला. आणि थोडा साधारण त्या ठिकाणी आमच्या महाराजांसारखा पक्वाद वाजवायचो. नायकुडी महाराजांसारखा, आमच्या देवाडी महाराजांसारखा थोडा पक्वाद वाजवायचो. मग आता एका गावामध्ये सगळं गाव ब्राह्मणच, टोटल ब्राह्मण, राक्षस भुवन. हो का? गावाचं नाव राक्षस भुवन. हा, पण टोटल जवळजवळ नाही म्हटलं तर पूर्ण त्या ठिकाणी ब्रह्मकर्म करणारे भूदेव ब्राह्मण मंडळी. आता गेल्याच्या नंतर आम्ही आपलं अशाच पोशाखामध्ये, धोतर नव्हतं तेव्हा, म्हणजे होतं परंतु परिस्थितीमुळे मिळत नव्हतं. आता काही घ्यायची गरजच नाही. किती काही त्या ठिकाणी महाराजांसारखे, भरत महाराजांसारखे अनेक मंडळी भेटतात. महाराज पोशाख नाही का? हा घ्या पोशाख. म्हणजे काळजीच नाही बुवा. कशामुळं? देवाचं चिंतन आहे म्हणून. देवाचं चिंतन नसतं तर पोशाख काय, फाटलेलं कापड सुद्धा दान दिलं नसतं महाराज. माझ्यासारखं बोलू नका पाटील का. बरोबर शिंदे का? कारण का नको चिंता करू अण्णाया वस्त्राची आणि माऊली आमुची. अरे हे जगद्गुरु तुकोबाराने खात्रीनं आपल्या धर्मपत्नीला सांगावं, नको चिंता करू अण्णाया वस्त्राची. वस्त्राची कायला चिंता करते? अरे माऊली आमुची, पांडुरंग गेलं ना ते लुगडं जाऊ दे. दुसरं त्या ठिकाणी मग महाराज त्या ठिकाणी वस्त्र हरणे कैशी वस्त्रे झाली माऊली. द्रौपदीचं उदाहरण महाभारतामधले. वस्त्र नेलं तुकोबारा म्हणले जा बाई लवकर घेऊन जा. का एक एवढंच आहे. ती आता देवच होता, गेली घेऊन ती म्हातारी. महाराज त्या ठिकाणी मग लागल तेवढे. आता ज्याला सगळं जगात निर्माण करता येतं त्याला लुगडं म्हणजे साडी निर्माण करायला काय अडचण आहे का महाराज? एवढा परमात्मा ख्याली आहे. म्हणून मी वाक्य सांगितलं, भजन करा, भोजनाची चिंता करायचं कारण नाही. आता आम्ही त्या क्षेत्रावरती, गोदावरीच्या तटावरती बसलेल्या क्षेत्राच्या ठिकाणी गेलो. सगळे मंडळी त्या ठिकाणी ब्रह्मवृंद. आता दुपारचा 1 वाजलेला. शेवटी अन्नमय कोश आहे.
काय करायचं काय करायचं. आम्ही एक आयडिया लढवली. म्हटलं आता आपण आळंदीला नाहीतरी मधुकरी मागून भिक्षा मागूनच उपजीविका चालवलेली आहे. मग आता इथंही गावात गेल्याच्या नंतर कुणी नाही म्हणल, कुणी काय म्हणल, कुणी काय, आपलं चला मधुकरी. आम्ही आपलं ते उपकरण होतं ना त्याची झोळी केली, घातली गळ्यात मधुकरी. पहिल्याच घरात अनुभव आला, वा पुढच्या घरी. मुरली शेठ काय झालं, मधुकरी म्हटल्यानंतर ती एवढ्या स्वरात ते म्हटले, वा पुढच्या घरी. म्हणलं जरा मंत्र हा ज्यांना पटत नसेल का, आता हे मराठीवाड्यात आहे. हा मला मी मंत्र बदलला, म्हणलं जे हरी विठ्ठल. ते म्हणले थोबाडीत दिल्यावर कसं वाटतं बाबू. म्हणलं याचं इथं तर फारच कठीण आहे. हा मग आता 2-4 घरं सोडले. जसं गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ आपली जी परंपरा आहे ना, आदिनाथ गुरु मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, या परंपरेनुसार त्या ठिकाणी मग आता झोळी घेतलेली 4-5 घरं सोडले. आणि 4-5 घरं सोडल्याच्या नंतर हरिदासजी महाराज तिथं लगेच मधुकरी म्हटल्यानंतर ती बाई काय घेता म्हटले. म्हटलं बाबा हा भाकरी असेल तर त्या ठिकाणी द्या, त्यावर भाजी असेल किंवा मिरची असेल तर द्या. तिनं भाकर आणि मिरची आणून दिली. 4-5 घरामध्ये त्या ठिकाणी भले एवढा मोठा चुडगा तयार झाला. चुडगा कळतोय ना, हा हा चुडगा का एवढ्या मोठ्या भाकरी तयार झाल्या महाराज. आता आम्ही दोघच, एक गायक आणि एक वादक, दोघं आलो गंगेच्या काठावरती. त्या ठिकाणी मजबूत अशा प्रकारचं भोजन केलं. गंगेचं पाणी काय फिल्टर नव्हतं का, ॲक्वागार्ड कोणतं लावलेलं नव्हतं. कोणतं म्हणजे एक 35 वर्षापूर्वीचा प्रसंग सांगतोय बरं का. आणि त्यावेळेला शुद्ध गंगा होती महाराज. तिथंच पाणी असं तोंडानंच पेलो महाराज, हातानं पाणी त्या पेलो, काही त्रास झाला नाही. शिल्लक राहिलेली मधुकरी म्हणलं प्रसाद आहे हा भगवंताचा का. आता शिल्लक मग तिथं 4-5 त्या ठिकाणी गंधावले वारकरी दिसले. म्हणलं महाराज भोजन करता का. म्हणले हो चालेल असेल तर. त्यांना देऊन टाकलं. म्हणजे आमच्या एकाबरोबर एकाच्या कैवारी आणि उगवी गाड्याबरोबर. वा, हे काय सांगायचं कारणच नाही, आपल्या सर्वांच्या परिचित आहे. म्हणजे पहा ना, मला सांगायचं का, अरे भजन केलं का भोजनाची चिंता करायचं कारणच नाही महाराज. आता या परिवारामध्ये आता सतत अन्नदान तर होतच आहे. आता महाप्रसाद त्या ठिकाणी कीर्तन संपलं का महाप्रसादाचं सुद्धा प्रतिवर्षाप्रमाणे आयोजन आहे. म्हणजे भोजनाची चिंता जरा चिंता करा. अन्न काही एवढं सोपं नाही महाराज. अन्न मिळवणं एवढं सोपं नाहीये, फार कठीण आहे. जरा आता लॉकडाऊनच्या काळात कळलं असेल बऱ्याचशा मंडळीला. काही मंडळीला तर उपवासी राहण्याची वेळ आली महाराज. येऊ नये कुणावरती असा प्रसंग. पण कळलं की नाही, अरे अन्न हे फार पूर्ण ब्रह्म म्हटलेलं आहे. अन्न पूर्ण ब्रह्म. म्हणून विवाह सोहळ्याच्या निमित्तानं सुद्धा बऱ्याच वेळा बरंचसं अन्न शिल्लक राहतं आणि लोक ते फेकून देतात महाराज. फेकून देऊ नका. शिल्लक राहिले ना, कुणा तरी दीन दुबळ्याला, गोर गरिबाला, जे खातोय ना, जो स्वीकार करतोय त्याला ते अन्न द्या, फेकून देऊ नका महाराज. का कारण असं आहे, खाऊन माजावं. पुढचं वाक्य वा 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 वा, टाकून माजू नये, खाऊन. का अरे अन्न परमात्म्यानं, अरे अन्नासाठी एवढी मोठी अट्टहास आहे का. आपण काकड्यात म्हटलो की नाही, या पोटा कारणे गा झालो पांगीला जीवना, न मिळेची माय बापा फिके नाही खंडना, पुढार म्हणती एक आशा बहु दारुणा. काय महाराज, पोटा कारणे गा झालो खा, पेट बडा बाका जिसने सबको दिया धोका. अरे काही वेळेला त्या ठिकाणी का, कोण्या दिवशी बैसोनी हातीवरी, कोण्या दिवशी पालखी सुभेदारी, कोण्या दिवशी पायीची चाकरी पायी चालवावे, समयासी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे. कधी पालखीत तर कधी कधी घरात नाही अन्न, कधी भरपूर, कधी काहीच नाही. काय खावं प्रश्न पडतोय. वडापावला कंगाल, वडापाव सुद्धा मिळत नाही अशी काही वेळेला परिस्थिती निर्माण होते महाराज. कुणी रुपये सुद्धा देत नाही. समजून चालायचं. म्हणून अन्न पूर्ण ब्रह्म आहे. अन्न त्या ठिकाणी झोपलं पाहिजे.
पण इथं महाराज ते अन्न आपोआपच, कारण तो प्रसाद आहे, तो भगवंताचा प्रसाद. आपण त्या ठिकाणी काल्याचं कीर्तन, भगवंताचं चरित्र संपलं का लगेच तो प्रसाद आपल्याला प्राप्त होतो. याचा अर्थ प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते प्रसन्न चेतसो हॅशुप बुद्धी पर्यवतिष्ठते. असा प्रसाद आज आपल्याला भक्षण करायचा. मी अनेक वेळा प्रसादाचं महत्त्व अनेक संतांच्या आणि ग्रंथांच्या आणि असणाऱ्या गीतेच्या माध्यमातून आपल्या समोर मांडलेला आहे. असा प्रसाद आपल्याला भक्षण करायचा आहे. पण त्याकरता मी सांगितलं, भगवंताला चिंता आहे, भगवंत त्या ठिकाणी आपली काळजी घेणार. आपण त्या ठिकाणी आपल्याला जेवढी काळजी घेता येईल तेवढी घ्यायची. आणि ज्या दिवशी त्या ठिकाणी आपल्यालाही आता का अशक्य आहे त्यावेळेला मात्र त्या ठिकाणी काय, शेवटी ईश्वराची इच्छा आहे का, शेवटी आले देवाजीच्या आणि तेथे कोणाचे चाले ना. या गोपी गोपाळांनी महाराज हे ओळखलं आणि सर्वस्व त्या ठिकाणी असणारा जीव आणि भाव त्या ठिकाणी देवाच्या पायावरती समर्पण केला महाराज. याला समर्पण भाव म्हणतात. तुका म्हणे जीव भाव देवा पायी, तुका म्हणे जीव भाव देवा पायी, जीव भाव देवा पायी, तुका म्हणे जीव भाव देवा पायी. हो ठेवणीला काही न मागती, तुका म्हणे जीव भाव देवा पायी. हा जीव भाव त्या ठिकाणी देवावरती समर्पण केला, देवावरती अर्पण केला. म्हणजे एका वाक्यामध्ये देह का, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव चरणन सोडी सर्वथा आन तुझे पंढरीनाथा. देह जावो अथवा राहो. आणि आपलं मात्र उलट आहे, देव जावो आणि देह राहो. देव गेला तरी चालेल पण देह राहिला, पण बाबा तो देह मुळातच त्या ठिकाणी जाणार आहे. देह जाणार त्याशी ही सगळी प्रमाण आपणा सर्वांच्या मुखोद्गत आहेत. आपण सर्व बहुश्रुत आणि सुज्ञ मंडळी आहात. ही असणारी अनादी कालापासून चालत आलेली परंपरा. म्हणून बाबा देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे. कारण कालांतराने त्याच्यात बदल होतो, बदल होता होता एक दिवस त्याची रक्षा होते. हे आपणा सर्वांना ज्ञात आहे. आपण कितीतरी वेळा त्याचं चिंतन ऐकतो, पाहतो, श्रवण करतो का. मग पाटलांनी परमार्थाचं रोपटं लावलं, पण परमार्थाचं रोपटं लावून सुद्धा त्या ठिकाणी नामदेवराय, तुकोबबाराय, चोकोबबाराय, गोरोबा काका आदिबर करून जे संत महात्मे त्या ठिकाणी ज्यांनी देहाचा त्याग केला, तसं आमच्या नथू पाटलांनी सुद्धा त्या ठिकाणी आपल्या देहाचा त्याग केला. महाराज बोलवून आलं, निघून गेलं. आईसाहेब आहेत, सर्व परिवार त्या ठिकाणी आहे. आणि विशेष म्हणजे कालच्या सत्रामध्ये आईसाहेबांचा अभिष्ट चिंतन सोहळा सुद्धा त्या ठिकाणी या कुटुंबानं आपल्या समवेत वैष्णवांच्या समुदायामध्ये तो सोहळा सुद्धा संपन्न केला महाराज. का न मातु परमदैवता हा धन्य माता पिता. मग असा दैवताचा सोहळा का. आता शरीर थकलं, शरीर त्या ठिकाणी थकत जातं. त्या ठिकाणी एक दिवस त्या ठिकाणी ते का त्याचं स्वभाव आहे आणि तो स्वभाव कुणी टाळू शकत नाहीये. आपण म्हटलं समजा मला म्हातारं व्हायचंच नाही, आता आपल्या म्हणण्यात काही अर्थ काय. मी म्हटलो आमचे केस पिकता कामा नये, पण एक दिवस पांढरं सौर झाल्याशिवाय मग किती डाय केलं काय, किंवा ते काळं फासलं, बरोबर ना. मस्त कोणतं आधुनिक काळामध्ये जे काही मिळतंय उपलब्ध आहे, किती फासलं, किती दिवस, फार तर महिनाभर. दुसऱ्या महिन्यानं पुन्हा आहे तसेच. ज्ञानोबा तुकाराम काय. अरे जे ईश्वरानं निसर्गता त्या ठिकाणी दिलेला आहे, दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. मग आपण म्हणत आलो की नाही, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे, येणे मुखे तुझे वर्णी गुण, आयशे देई प्रेम. काकड्यामध्ये हे त्या ठिकाणी अभंग महाराज आपण एकनाथ महाराज बोलून आलो. मग ह्या डोळ्यानं पाहायचंय, गोपींनी तोच आनंद घेतला. हा आनंद त्या ठिकाणी टिकवण्याकरता, कारण डोळ्यानं पाहिलं आणि डोळ्यानं पाहिल्याच्या नंतर महाराज अंतकरणाच्या पटलावरती त्याचं चित्र उमटतंय. हे डोळे सगळं पाहतात बरं का.
पण त्याला चांगलं पाहणं हे गरजेचं आहे. वाईट जरी पाहिलं तरी ते मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण कसं आहे, या डोळ्याचा स्वभाव असा आहे, हो चांगलं पाहिलं का लवकर ते स्वीकारत नाही आणि वाईट पाहिलं का ते स्वीकारल्याशिवाय राहत नाही. बऱ्याच वेळा म्हणावं लागतं, पोरा मन रामकृष्णारी, मन रामकृष्णारी, मन रामकृष्णारी. त्याला 1000 वेळा सांगितलं पण संस्कार आणि संस्कृतीमध्ये बसत नसल्यामुळे त्याला 1000 वेळा म्हटलं रामकृष्णारी म्हण तरी ते म्हणत नाही. आणि त्याला जर म्हणलं अरे बाळ्या आमकं गाणं काय, लगेच सुरू व्हा. आता गाण्याचं नाव नाही सांगत का, म्हणजे ही संस्कार आहे महाराज. आणि ही संस्काराची त्या ठिकाणी असणारी जोपासना, संस्काराची असणारी पिढी म्हणजे रामकृष्ण हरी. गोविंदा गोपाळा रामकृष्ण हरी म्हटलं का महाराज राम राम म्हणता. राम राम दोन्ही अक्षरे, सुलभ आणि सोपारे, जागा मागिले अपहारे, शेवट गोड तेची खरे गा. राम राम दोन्ही अक्षरी, सुलभ आणि सोपारे, एवढं सोपं आहे. राम म्हणता रामच होऊ जे आणि पदी बैसोनी पदी घ्यायचे, एवढं पवित्र त्या ठिकाणी. मुखानं परमात्म्याचं चिंतन आणि डोळ्यानं भगवंताचं मुख पाहणे, अर्थात डोळ्याने पाहिन रूप तुझे. गोपींनी त्या ठिकाणी परमात्म्याला पाहिलं आणि परमात्म्याला पाहिल्यानंतर या विश्वामध्ये व्यापून राहिल्या परमात्मा महाराज जळी स्थळी काष्टी पाशानी सर्वत्र तोच परमात्मा त्यांना दिसू लागला. कुठं परमात्मा नाही अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी झाली गोपींची. का हो नव्हे नव्हे, भगवंतानं चोरी करून त्या ठिकाणी जे डेरे पालथे घातले होते, पालथं घालणे, आणि पालथे घातल्याच्या नंतर त्याच्यावर कितीही पाणी ओतलं तरी तो डेरा का भरतोय नाही. हा व्यवहारात कुठंच नियम बसत नाही. म्हणून आपण म्हणतो ना पालथ्या गाड्यावर पाणी. गाढवा पुढे वाचली गीता आणि रातचा गोंधळ बरा होता. किती तत्वज्ञान ऐकलं तरी काही माणसावर परिणाम होत नाही. काही बरं का, काही माणसाला किती जरी ऐकलं का इथं आल्याच्या नंतर माना डोलवतात, वा 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 असं वाटतं की खरंच 1 नंबरचा श्रोता आहे. हो पण असं वाटतं हा समज चुकीचा आहे. इथून गेलं ते म्हणतात महाराज तसं काय नाही, आम्ही उगीच तुम्हाला समाधान वाटावं म्हणून आम्ही प्रतिक्रिया देतो, वा वा, पण आम्ही ऑलराऊंड आहेत, आम्ही सगळीकडे असतो. वा रे वा, धन्य आहे का सगळीकडे असतो. अरे पण सगळीकडे असण्यापेक्षा मी म्हणतो त्या ठिकाणी जरी असला तरी परंतु जिथं भाव ठेवायचा आहे एक ठिकाणी एकविध भाव, तिथं त्या ठिकाणी असणारा एकविध भाव जर ठेवला हे परमात्म्याच्या ठिकाणी तर जीवनाचा उद्धार होईल. बाकी ठिकाणी भाव ठेवला तर गच्छंती किंवा अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. विडाला विडाला विडाला. म्हणून त्या गवळणी महाराज त्या परमात्म्याच्या रूपाचा आनंद घेत असताना या डोळ्यानं सगळं जगत त्या ठिकाणी व्यापून असणारा परमात्मा विठ्ठल जळी स्थळी बरला रीता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची. अशा त्या गोपीनं परमात्म्याला पाहिलं आणि परमात्म्याला पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी म्हणतात अरे बापरे, परमात्मा सर्वत्र तोच आहे महाराज. मगाशी प्रमाण सांगून गेलो की नाही शिंदे बाबा, का जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. चतुर्भुज परमात्मा, सशंक चक्रम सकिरीटी कुंडलम सफेद वस्त्रम सरशिरुहेशनम सहार वृक्षस्थल कौस्तुभश्रियम नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजम किरीटिनं गदिनं चक्रिणंच तेजोराशिं सर्वतोऽनन्तरूपं नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपम. असा चतुर्भुज परमात्मा सर्वत्र त्या ठिकाणी पाहिला महाराज. आनंदाची प्राप्ती झाली, नयन त्या ठिकाणी तृप्त झाले. का? कारण भगवंताला पाहण्यात आपल्या डोळ्याची तृप्ती आहे महाराज. भगवंताचं नाम उच्चारण्यात आपल्या वाचेची त्या ठिकाणी तृप्ती आहे. भगवंताचं मुख किंवा श्रवण करण्यात आपल्या कानाची तृप्ती आहे. म्हणजे कशानं कशाची तृप्ती आहे हे काय आपल्याला लक्षात येण्याकरता त्या ठिकाणी संतांची सगळी अभंग लक्षात का आहेत. बरोबर ना. कानानं ऐकावं परमात्म्याचं गुण, तृप्ती आहे. कारण भगवंताचं गुण ऐकलं का तृप्त होतो मनुष्य, आणि नको ते ऐकलं का त्यानं तृप्ती होत नाही. का? मग डोळ्यानं त्यांनी पाहिलं, जिकडं पाहावं तिकडं वृक्षवल्ली आम्हा सर्वत्र परमात्मा दिसू लागला. आणि सर्वत्र परमात्मा दिसू लागल्याच्या नंतर मग बाकीच्या गवळणी त्या ठिकाणी सकाळच्या प्रहरी पहाटेच्या समयाला, जसं आपण काकड्याला किती वाजता उठतो,
हा नाही पाठीमागं पहा विचारतो ना. किती वाजता उठतो काकड्याला? 3:30. वा वा वा. हा म्हणजे आवरण्याकरता 3:30ला उठणं गरजेचंच आहे. हो आमचा थोडा जुन्नरचा काकडा सुशिक्षित असल्यामुळे हा मी 4ला उठतो आणि 5ला काकडा सुरू. हा पण तुमचा 6ला संपतो, आमचा 6:15 7:30. कारण का सगळे महाराज मंडळी कोणाला कुठं काय जायचं नाही आहे, होतं मागं पुढं थोडंसं का. म्हणजे मला सांगायचं का 4ला काकडा सुरू झाला का 6 वाजता त्या ठिकाणी म्हणजे सूर्योदयाच्या वेळेला काकड्याची त्या ठिकाणी असणारी सांगता आणि मग त्या काकड्यामधली पर्वणी, ते काकड्याचा जो आनंद आहे म्हणजे पहाटच उठायचं. तशा गोपीसुद्धा पूर्वीपासून काय करायच्या, पहाटेच उठायच्या महाराज. म्हणजे माता भगिनी बहुतांशी त्या ठिकाणी पहाटेच उठायच्या बरं का, पण पूर्वीच्या बरं का, आताच्या नाही. हो म्हणजे जरा माफ करा शब्द पूर्वीच्या माता भगिनी अजूनही या ज्येष्ठ माता भगिनी पहाट 5 वाजले हा त्यांनी कधी घड्याळ नव्हतं तरी सुद्धा 5 वाजता बरोबर उठणार. हो आताचं मात्र विचारायला नको, आता सूर्यवंशी म्हणायचं. आता सूर्यवंशी हा म्हणजे सूर्य उदयाला आल्याच्या नंतरच काही तासाने उठणे, तासाने बरं का एकनाथ महाराज, कधी तासाने, यांना सूर्यवंशी म्हणायचं. हा बरं उठवायचा प्रयत्न केला तर मग काय काम आहे बुवा आता, मग काय उगीच उठून मग पडू द्या. हा काय पडू द्या, पण आळस माणसात त्या ठिकाणी शिरला का तो आळस मात्र त्या ठिकाणी काय माणसाचा शत्रू आहे. बरोबर आहे ना, आळस माणसाचा शत्रू आहे. मग दिवसभर त्या ठिकाणी महाराज पिंगाळल्यासारखं, दिवसभर चेहऱ्यावरती चैतन्य नाही, हो तेजच नाही, आणि पहाटे उठला का महाराज टवटवीत. हो का प्रसन्नता, आणि ती प्रसन्नता गोपी गोपाळाकडं कायमस्वरूपी टिकून राहत होती महाराज. कसंच करता, कारण परमात्म्याला सकाळी उठलं पहाट त्या ठिकाणी उठल्या का उठल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक आवाज कानावरती यायचा महाराज. जसा आता या महिन्यामध्ये जिकडं तिकडं त्या ठिकाणी आवाज कानावरती काकड्याचे स्वर, हा तसं गोकुळामध्ये एक स्वर कशाचे यायचे महाराज, घुम घुम करीती डेरे घुमती आनंदाल्या गवळणी छंदे डोलती हे आनंदाल्या गवळणी छंदे डोलती. हो आनंदाल्या गवळणी छंदे डोलती. हो आनंदाल्या गवळणी छंदे डोलती. घुम घुम करती घुम घुम करती घुम घुम करती डेरे घुमती घुम आनंदाल्या गवळणी छंदे डोलत आनंदाल्या गवळणी छंदे डोलती. हो आनंदाल्या गवळणी छंदे डोलती. हो आनंदाल्या गवळणी छंदे डोलती. घुम करती डेरे घुमती घुम करती घुम. हा पखवादाच्या धूमपानाचा आवाज सुद्धा त्याला काय म्हणतात, बाज. हा किंवा आपल्या इंग्रजी शब्दात काय म्हणतात, बेस. हा थोडा बेस वाढवा. हा म्हणून आता त्या गोपीला असं वळण काय, घुम पहाट उठल्या का तो डेऱ्याचा स्वर कानावर पडला, पखवादाचा स्वर कानावर पडला. हे अनादिकालापासून वाद्य महाराज. पखवाद म्हणजे इंद्र महाराज, गायनाचार्य अर्जुन महाराज, शिंदे नाही बरं का. नाही तर पाहता अर्जुन महाराज पुढं महाभारतात म्हणजे माझं नाव जरी आहे ते, पण त्यावेळेला त्या ठिकाणी गाणारे अर्जुन होते पांडवाचे. पांडव कुळामध्ये जन्माला झालेले 5 पांडव जे आहेत ना, अर्जुनाकडं त्या ठिकाणी कशाचं गाण्याचं काम होतं महाराज. इंद्रदेव पखवाद वाजवायचे आणि नारद प्रल्हाद आणि त्या ठिकाणी मंडळी काय करायचे, ताल धरायचे.
हा टाळ वाजवणं म्हणजे आता ही त्या ठिकाणी मोठी परंपरा आहे. चला विस्तार भयास्तव अधिक त्या ठिकाणी चिंतन मांडणार नाही. मग असा त्या ठिकाणी आनंद गोकुळामध्ये त्या ठिकाणी चाललेला आहे. हा गोकुळातला आनंद त्या ठिकाणी वर्णन करता येणार नाही शब्दात महाराज. का कारण एवढा आनंद गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी. आपल्या चर्चा करायची तरी गडबड होती पण इथं आलं का तो संचार होतो महाराज. कोणता? हा नारदाचा संचार कीर्तनाचा संचार नव्हे मला वाटतं एका भाषेमध्ये असं सांगितलं तरी चालेल का तो भूत संचार होतो. हो तो या भूत संचारू. कोणतं भूत? पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या आणि भूत जबर मोठे ग बाई. हा भूत जबर मोठे ग बाई पंढरीचे भूत मोठे आणि आल्या गेल्या झडपी वाटे. हा हे मोठं भूत महाराज. ते भूत लागले नारदाला भूत लागलं. हा तेच प्रल्हादाला लागलं तेच अर्जुनाला लागलं तेच ज्ञानोबारायांना तेच तुकोबारायांना तेच गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे सात बाबा वायकर आमच्या पाटील बाबांना नथू पाटलांना का भरत महाराजांना आमच्या टाळकरी मंडळींना या सगळ्या मंडळीला त्या भूतानं झडपलं. म्हणून आपण सगळी भूत इथं आज. काही मंडळी म्हणतील काय महाराज तुमच्या तोंडाला येईल ते बोलत आहे. हा मग आता आपण भूत नाही तर काय. नाही देवाच्या दृष्टीनं बरोबर विठ्ठल महाराज का ही सगळं त्या ठिकाणी. आता भगवान शंकराचा सुद्धा अभंग आहे. भूते वेताळे नाचती आणि हर्षयुक्त उमापती. हा का आपण भूतच आहेत महाराज. आता थोडं शब्द आहे मराठी भाषा जर बोललं तर राग येतो बरोबर आहे का. सणासुदीचं मलाही बोलण्याची इच्छा नाही भरत महाराज. पण आपलं नाही का आपण आता माता जर रागवल्याच्या नंतर आई सुद्धा म्हणते ए भूता म्हणते की नाही. आयांनो म्हणता की नाही तुम्ही ए भूता. म्हणजे याचा अर्थ काही वावगा नाहीये. हा याचा अर्थ चुकीचा नाहीये. तुम्ही आम्ही भूतच आहोत का. मग आता त्या भूताला मानव व्हायचंय त्या भूताला देव व्हायचंय. हा देव व्हायचंय आणि ती देव होण्याची क्रिया या मानवी जीवनामध्ये साध्य करता येते. म्हणून त्या ठिकाणी गोपी गोपाळांना त्या भूतानं झडपल्यामुळं आनंदच मोठा महाराज. मी मगाशी सांगितलं की नाही अंत पार नाही लेखा सगळीकडं आनंदी आनंद. त्या गोपी सकाळी उठल्या का पहाटेच्या समयाला भगवंताचं चिंतन डेरे कानावरती आवाज यायचा. आवाज आल्याच्या नंतर सगळीकडं भजन चालू राहायचं महाराज. प्रत्येक महालामध्ये प्रत्येक त्या ठिकाणी असणाऱ्या घरामध्ये वाडी वस्तीवरती त्या ठिकाणी भजन चालू राहायचं परमात्म्याचं. आणि त्या भजनामध्ये त्या गोपी तल्लीन व्हायच्या आणि ते काम त्या ठिकाणी अशा प्रकारचं त्यांचं नित्यक्रमणा चालू असायची. हा मग आता हे चालू असताना गोपींचं लक्ष सकाळच्या प्रहरी म्हणजे दुग्ध गोकुळामध्ये भरपूर का हांडे त्या ठिकाणी असं म्हणतात उतरंडी भरून असायच्या दह्या दुधाच्या उतरंडी. बरोबर आहे ना. दह्या दुधाच्या उतरंडी भरून असायच्या. हो एक दह्याची उतरंड दुसरी दुधाची उतरंड दुसरी तुपाची उतरंड. आता उतरंड उतरली. पूर्वी असायच्या का नाही उतरंडी. कशाला म्हणतात. हा ती मडक्याची उतरंड बरोबर आहे ना. हा एकावर एक मडकं एकावर एक मडकं एकावर एक मडकं म्हणजे पूर्वी ठेवायचं साधन. मला असं वाटतं की पूर्वी भांडी सुद्धा मातीची होती असं म्हणतात. आपण पाहिली नाही बरोबर आहे ना. पण होतं पूर्वी म्हणतात. आता लोक परत जुन्या याच्यावर यायला लागले बरं का. बरंचसं काही जुनं स्वीकारायला लागले का. नवीन यानं त्रास व्हायला लागला.
परत जुन्याकडे वळायला लागले. मला पूर्वी त्या ठिकाणी सांगायचं का उतरंडी असायच्या बरोबर ना तुमच्या लहानपणा मडके. मग त्या मडक्यामध्ये एका मडक्यात काळवाल, एका मडक्यात धन, एका मडक्यात आंबे मोहर, एका मडक्यात इंद्रायणी, एका मडक्यात 57, एका मडक्यात खडक्या. नाही चावला तर दात पडक्या. का जाऊ दे विनोद नाही पण हे पूर्वी. आणि अगदी आमच्या माता भगिनीची बँक म्हटलं तरी उतरंडच बरोबर आहे ना. ते नोटाच्या पुळकुंड्या किंवा त्या ठिकाणी चिल्लर काय असेल ती सगळी कशात मडक्यात. कारण आम्ही लहानपणी 4थीला असताना त्या ठिकाणी मडक्यातून पैसे काढून घ्यायचो. आणि एकदा पैसे काढता काढता का कळालं बुवा का आजी आली. जसं आम्ही घाबरलो, अंधार लाईट नाही, नेमकी लाईट गेलेली, नेमकं मडक्याला का हात लागला. जसं उतरण पडली सगळे मडके ठा ठू दन फट फुटले बुवा. मग खुरासनीत तिळात काळवाळ काल्यावाळ सगळं सगळं मिक्स झालं महाराज. हे आपल्याला प्रत्येकाला बऱ्याचशा ठिकाणी काही काहीला अनुभव आहे महाराज. असं त्या ठिकाणी आता ते मडके आणि मडक्यात महाराज आवाजच असा आहे. काही काही त्या ठिकाणी जसा पखवाज ना पखवाज का त्या मडक्यावरती जर काय एक विशिष्ट प्रकारचं तोंड आहे आणि त्या तोंडावरती हात ठेवला आणि जर आपण वाजवलं ना पखवादापेक्षाही सुंदर वाजतं बरं का. नाही कुणी पखवादापेक्षा वरून दाब द्यायचा आणि इकडून वाजायचं टिंग टिंग टिंग. थोडा दाब दिला का बुंग, थोडा दाब टिंग टिंग. धा धाती ता धाती धातीन धाडा धातीन धाडा धातीन धाडा धातीन धाडा गुंबू 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 गुंबू. आहेत बरं का कला आहे ती. साधन आहे. आणि मग आता तो आवाज एवढा मनमोहित करत होता महाराज, एवढा मनमोहित करत होता असंही वर्णन आलेलं आहे. कमळाच्या पानावर कमलाच्या पानावर धवबिंदू सरचरती क्षणभरी भोळ्याला मनमोहित करीती कमलाच्या पानावर. हे कमलाचं पान देहरूपी. त्याच्यावरती महाराज काय पाहिजे ते त्या ठिकाणी अशा प्रकारचं अशक्य आहे ते शक्य अशा प्रकारचं करता येतं. ते गोपी गोपाळांनी दाखवून दिलं. आनंद गोकुळामध्ये पाहिला. आणि ते डेरे त्या ठिकाणी सुंदर प्रकारचे किंवा देहरूपी सुद्धा एक डेराचा आहे. आता हा डेरा त्या ठिकाणी आता डेऱ्यामध्ये मी सांगितलं दही दूध तूप लोणी बरोबर आहे ना. दूध तुमच्याकडे आहे ते दूध का दूध का दही दूध तूप लोणी. मग आता ते दही दूध तूप लोणी म्हटल्याच्या नंतर महाराज आता पूर्वीच्या काळामध्ये त्या ठिकाणी गावठी गाई होत्या बरोबर आहे ना. दुःख दुखतं तरी सुद्धा पण भगवंताकडं 9 लक्ष गाई होत्या नंदबाबाकडं. किती लक्ष. त्यामुळं दुधाचं काही कारण म्हणजे विचारायचं कारण नाही. 9 लाख गाई. आता आपल्याकडे किती आहेत. गावठी एकही नाही. जलशी आहे. त्या जलशीच्या वासराला आपण पिऊ देत नाही. 2-4 दिवस झाले का काढला बाजूला का जाऊ द्या जुन्नर जिंदाबाद. फार मोठं पाप आहे महाराज, भयंकर पाप आहे. त्याला वत्साला त्या ठिकाणी बाजूला काढता कामा नाही का. ओहाहुनी वत्स काढिता बनंग दवडिता भानयावरून महाराज त्या ठिकाणी हे कर्म चुकीचं आहे बरं का. कारण का त्याचं पाप होतं आणि त्या पापामुळे त्या पापाच्यामुळे दुःखाची प्राप्ती होते. म्हणून मला मुद्दा सांगायचा का त्या वासरं गाया आणि मग त्या ठिकाणी त्याच्यामध्ये दही दूध तूप लोणी ते गावठी गाईचं बरं का गावरान गाईचं. आता अलीकडं काय म्हणतात गिर गाई बरोबर आहे ना. गिर गाई. आता त्याचं फॅड निघालं म्हणजे कृष्णाची गाय आहे. अरे पण कृष्णाची गाय त्यावेळेलाही होती ना आता सुद्धा आहे. का मग ते गोमूत्र पिलं तरी आजार त्या ठिकाणी नाहीसे होतात. बाकीचं त्या ठिकाणी ज्याचं दूध तूप लोणी पिलं तरी त्या ठिकाणी काय त्रास होत नाहीये. म्हणजे शरीर मजबूत राहतं. आता हे गोकुळातही सांगितलं आणि पूर्वजांनी सुद्धा त्याच परंपरेनं आपल्याला सांगितलं. वेगळं काय आहे पण आता काही मंडळी ऐकत नाही, तो भाग वेगळा. मग आता त्या माध्यमातून का सगळे डेरे पाहिलं तर दही दूध तूप लोणी अशा प्रकारचं संपलेलं आहे. डेरे त्या ठिकाणी असणारे पालथे घातले आणि पालथे घातल्याच्या नंतर डोळ्याचं काम आहे पाहण्याचं. त्या गोपी सकाळीच उठल्या आणि उठल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी कारण का पूर्वी महाराज अशी वस्तुस्थिती होती माणूस झोपेतून उठला का भले मोठे डोळ्याला चिपड होते का नव्हते.
हा आता नाही म्हणा, आता उठला का असं वाटतं, म्हणजे एवढं नाही, पण पूर्वी महाराज ते कारण का डोळे फ्रेश राहायचे, लवकर त्या ठिकाणी नजर कमी होत नव्हती, हा पूर्वीचा सांगतोय बरं का. मग आता ती त्या ठिकाणी उठल्या गोपी आणि गोपाळ उठले. अरे पाहतात तर डेरे पालथे घातलेले, आणि डेरे पालथे घातले म्हटल्यानंतर म्हटले का हे करायचं काम म्हटले नक्की त्या ठिकाणी आपल्या गावचा जो चोर आहे ना त्याचंच आहे, आणि ह्यानं हे डेरे पालथे घातलेले आहेत अभंगाच्या पहिल्या चरणात. पाहती गवळणी, 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 पाहती गवळणी. तव पालती दुधानी, तव पालती दुधानी, तव पालती दुधानी, तव ती पालती दुधानी. वा वा, हरी हरी. मनती नंदाची पोर, मनती नंदाची पोर, मनती नंदाची पोरे, मनती नंदाची पोरे. गवती पालती दुधानी, गवती पालती दुधानी, गवती पालती दुधानी, गवती पालती दुधानी. जय श्रीराम. जिया पोरे, मनती नंदाची पोरे, मनती नंदाजिया पोरे, मनती नंदाजिया पोरे. पाहती गवळणी, तवती पालथी दुधानी. गवळणी उठून पाहतात, जाग्या झाल्या, पाहतात तर त्या ठिकाणी दुधानी पालथ्या घातलेल्या आहेत. दुधानी पालथ्या घातल्या म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी का हा देहरूपी त्या ठिकाणी असणारा डेरा किंवा देहरूपी असणारी दुधानी जी आहे ती एकदा का त्या ठिकाणी पालथी घातली का त्याच्यावर कोणतेही कुविचार त्या ठिकाणी आत प्रवेश करू शकत नाही. हा अनेक प्रकारे अर्थ त्या ठिकाणी आपल्याला पाहता येतील. म्हणून सगळ्या गोपीनं पाहिलं, पाहती गवळणी, तवती पालथी दुधानी, आणि दुधानी अशा पालथ्या घातलेल्या पाहिल्याच्या नंतर मग काही गोपी म्हणू लागल्या, बाई अगं हे कोणाचं काम असावं. अहो म्हटलं कोणाचं काम असावं म्हणण्यापेक्षा आपल्या नंदबाबाचा जो लाला आहे ना, नंदबाबाचा जो काना आहे ना, त्या कानाचंच काम आहे. मनती नंदाची पुरी, काय केलं आजी चोरी केली खरे, आजी चोरी केले खरे, आजी चोरी केले खरे, आजी चोरी. मनती नंदाची या पोरे, आज चोरी केली खरे, आज चोरी केली खरे, आज चोरी केली खरे. मनती नंदाजिया पोरे, आजी चोरी केली खरे, आजी चोरी केली खरे, आजी चोरी केली खरे. एकमेकीमध्ये संवाद, एकमेकीमध्ये चर्चा करू लागल्या. म्हटले नंदाच्या पोराशिवाय हे काम नाही, कारण नंदाचंच पोरग हे काम करू शकतं, इतरांना ते काम शक्य नाही. कारण अशक्य ते शक्य तुम्हा नारायणा, जे अशक्य आहे ते शक्य फक्त परमात्माच करू शकतो महाराज, इतर सामान्य जीव त्या ठिकाणी करू शकत नाही. गोपी गोपाळांना कळलं, डेरे जे पालते घातले त्याचं कारण आहे. म्हणती नंदाची या पोरे, त्या नंदाच्या मुलानं, त्या नंदबाबाच्या पोरानं काय केलं, म्हणती नंदाची या पोरे, आजी चोरी केली खरी. आज म्हटले खऱ्या अर्थानं त्यानं चोरी केलेली आहे, आणि डेरा त्या ठिकाणी सगळे पालथे घातलेले आहेत. दही दूध तूप लोणी सगळं त्या ठिकाणी भक्षून का दही दूध भक्षून इतमाल निले,
नवल केले साजनी, असं त्या ठिकाणी नवल करणारा कान्हा कृष्ण कन्हैया आणि त्या कृष्ण कन्हैयाच्या गोकुळामध्ये अवतीर्ण होण्यानं ज्या काही त्या ठिकाणी गोपी गोपाळांना आनंद किंवा समाधान किंवा जे सुख आहे ते प्राप्त झालं, त्या आणि असणाऱ्या अनेक अभंगाच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केलेलं आहे. म्हणती नंदाची या पोरी आजी चोरी केली खरे विठाला 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 विठाला. बरं, दुसरा मुद्दा असा, त्याच्याशिवाय हा नाश करणारा सुद्धा या जगात दुसरा कुणी नाही. का? त्याच्याशिवाय म्हणजे प्रपंचामध्ये जी आसक्ती आहे त्या प्रपंचाची आसक्ती नष्ट होऊन परमार्थाकडे आवड निर्माण करण्याकरता भगवंताची किंवा संतांची कृपा झाल्याशिवाय प्रपंचाची आसक्ती सुटत. वाक्य लक्षात येते ना? प्रपंचाची आसक्ती सुटण्याकरता भगवंताची किंवा संतांची कृपा झाली तरच प्रपंचाची आसक्ती सुटते, नाही तर प्रपंचाची आसक्ती लवकर सुटत नाही. प्रसंग मला सांगायचा का? हा, सोन्याचा डोंगर मिळाला, कल्पना करा ज्ञानोबाऱ्यांच्या भाषेमध्ये. हा, मग आता त्याच्यात समाधान नाही म्हटले, दुसरा मिळाला तर फारच चांगला. दुसराही मिळाला, आता दृष्टांतातला मिळायला काही वेळ लागत नाही. दुसरा मिळाला, मग आता तिसरा मिळाला बाळासाहेब, बरोबर मास्तर. तिसरा मिळाल्याच्या नंतर मग समाधान नाही म्हणलं, चौथा मिळाला तर फारच चांगलं आहे. आता किती मिळाले डोंगर सोन्याचे म्हणजे आपलं समाधान आहे. जैशी तृष्णा वाढीन लिया मेरूही आता आलिया तरी म्हणे एखाद्या दारुणा वळगो. चला, याही पेक्षा खाली येऊन त्या ठिकाणी बोलायचं म्हटलं तर आता आपल्याला हाय उपजीविकेपुरतं मर्यादित पोटापुरतं आहे की नाही. संत म्हणतात लय नाही मागणे पोटापुरते देई देवा. संत कसं आहे, अल्पसंतुष्ट. 2 घास मिळाले भजन करण्याकरता मिळालं, संत आनंदात. आणि जीव असा आहे, 2 एकर मिळाली, तो म्हणतो नाही बुवा पुढच्या वर्षी 4 एकर मिळाली तर फार समाधान. बरं 4 मिळाली योगायोगानं, नाही म्हणला त्याच्या शेजारी जी दुसऱ्याची आहे ना 2 एकर फक्त बांधच आहे, तिसरा मध्ये घुसू नये तेवढी मिळाली तर फार चांगली. कर्म धर्मसंयोगानं ती सुद्धा मिळाली. आता अशी काय घेतो का अख्ख्या गावाचा 7-12 नावावर करून आणि देतो गावाला हुसकून? नाही. मग आता अख्ख्या गावाची जमीन मिळाली, जर गावात माणसंच नाही राहिले, एकटा काय करील? नाही एकटा काय करील? अहो येतील आणि मारून टाकतील तू जमीन, इथं गाडी इथं बंगला इथं, म्हणले बॉम्बला गेला बुवा उलागला आपल्या जुंद्री भाषेत का. आणि बाबा हे सगळा गोळा मेळा त्या ठिकाणी गोपाळांचा मेळा हे सगळे असेल तर त्या ठिकाणी बाकीच्याला प्राधान्य आहे, बाकीच्याला किंमत आहे. बाकीचं कुणी नसेल तर कशाला त्या ठिकाणी एवढा मोठा अट्टास करतो. अरे तुकोबारांची एवढी त्या ठिकाणी सावकारकी, पण तुकोबारांना सावकारकीचा अभिमान नव्हता, काही नाही, होतं नव्हतं सगळं वाटून टाकलं महाराज. याला म्हणतात संत. का होतं नव्हतं सगळं, उलट लोक त्या ठिकाणी महाराज मागायला गेले का म्हणले महाराज का शेवटी कर्म धर्म संयोगानं प्रसंग सगळ्यांना माहिती आहे. बरे झाले देवा निघाले दिवाळे, अशी परिस्थिती त्या ठिकाणी आली तरी त्यांनी कधी दुःख व्यक्त केलं नाही. याला म्हणतात संत अल्पसंतोष. समाधानी माणसाचं तेज महाराज कधी लोपत नाही. वाक्य लिहून ठेवा, समाधानी माणसाचं तेज कधी लोपत नाही. चेहऱ्यावरती तेज, प्रसन्न प्रसन्न. कारण कोणी काही निंदा केली तरी काही फरक पडत नाही, कोणी वंदन केलं म्हणजे दर्शन घेतलं तरी काही फरक म्हणजे फार फुगतोय असं नाहीये. पहा ना आमच्या भरत महाराजांच्या चेहऱ्यावरती कसं तेज आहे. बरेचसे मंडळी का तेज आहे महाराज, परमार्थाचं तेज आहे. कुणी काही म्हटलं समाधान. का? कारण ही परमार्थाची अवस्था आहे तेज. नाही तर आपलं तेज म्हणलं का फुटली गोवरी आयशी दिशे. काय पुढचं उच्चारायला लाज वाटते. आयशी दिशे तोंडावरी. का? अरे बाबा तेज परमार्थाचं म्हणजे याचा अर्थ मला सांगायचा का, तसं गोपाळांचं तेज, गोपींचं तेज त्या ठिकाणी सर्वत्र आनंदाची, त्या ठिकाणी सर्वत्र आनंदाची सृष्टी झाली. असा आनंदाचा त्या ठिकाणी असणारा वर्ष म्हणजे आपण आलोय, 2 दिवसाचे पाहुणे आहोत. 1 दिवस आपल्याला त्या ठिकाणी सर्वस्वाचा त्याग करायचा आहे. हे त्या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवलं तर निश्चित रूपानं आपल्याला दुःख होणार नाही. पण ही आसक्ती मी वाक्य सांगितलं लवकर सोडत नाही. आणि जो आसक्तीपासून बाजूला आहे का बाबा करायचंय, जेवढं आहे तेवढं कर्म अटळ आहे, ते कर्म करायचं. आणि 1 दिवस आपल्याला त्या ठिकाणी बोलवणं आलं का आम्ही जातो आमुच्या गावा. हे आपल्या अनादिकालापासून आलेल्या नियमाप्रमाणे गोपी गोपाळांना कळलं. डेरे पालते घातलेले आहेत,
का आणि मग म्हटले आता म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे आणि मग म्हटले त्यानंच हा त्या ठिकाणी असणारा काय केला नाश केला अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये दयावीन हे नासी दयावीन हे नासी दयावीन हे नासी दयावीन हे नासी दया विना नासी दया विन हे नासी दया विना हे नासी दया विना हे नासी नव्हे दुसरे ऐसे नव्हे दुसरे ऐसे म्हणती नंदाची या पोरे 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 दया विन नासी नव्हे दुसरी आयशी